नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी रुपेश मावरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. आज मला मठात जायचं पण तत्पूर्वी आज सोमवार, त्यामुळे मी घरी माझी देवपूजा करून ऑफिसला आलो. ऑफिसवरून मी आता आलो महादेवाच्या मंदिरात, जे आमच्या इथलं पुरातन काळातलं मंदिर आहे. 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तिथे मी दर सोमवारी येतो आणि महादेवांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतो. खूप सुंदर इथे वातावरण असतं या मंदिरात आणि खूप गारवा असतो. एकदम जुनाट मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आणि ही माझी आत्ताच झालेली पूजा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही मारुतीरायांची आहे. तुम्ही सुद्धा नमस्कार करा. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, ऑफिस वर्क करून मी आलो घरी आलो. आज आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन. आजही माझी छान अशी सुंदर देवपूजा होणार आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराज यांचं माझ्या घरी लवकरच आगमन होईल. तो ब्लॉग मी तुम्हाला लवकरच येईल. ज्या दिवशी महाराजांचं आगमन येईल तो सुंदर असा ब्लॉग असेल माझ्यासाठी. आणि तो क्षण माझ्यासाठी खूप सोनेरी क्षण असेल तो, ज्या दिवशी महाराजांच्या घरी आगमन आहे. आता सर्वप्रथम मी पूजा करून घेतो. त्यानंतर माझा जो इव्हिनिंगचा डाईट आहे तो करून घेतो. बट आज मी जिमला जाणार नाही आहे, कारण आज आईस भात घ्यायचा आमचा प्लॅनिंग आहे सर्व माझ्या मित्रांचा. तर मी आईस भात घेणार आहे. त्यापूर्वी एक 10-15 मिनटं बॉडी वॉर्म करावी लागते. तर तुम्हाला त्याचे फायदे आईस भातचे आणि मी कशाप्रकारे आईस भात घेतो आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. लवकर घे. ही सुंदर अशी देवपूजा झाली. आता मी माझा डाईट करून नंतर आईस भातला जाईल. निघालो मित्रांनो मी आईस भातसाठी. आता आईस भात आमचा रेडी झाला आहे. दोन बहिणींची गप्पा गोष्टी चालू आहेत. हा आईस भात आमचा पूल तयार झाला आहे. चल मौली येत आहे काय चल. सीमा सांभाळताय ते भारताची सीमा सांभाळताय ते. भारताची सीमा सांभाळताय सगळे जवान इथे बसून सीमा सांभाळताय. आणि आमचा पूल रेडी आहे. आईस भात हा बघा. सर्वांची मेहनत आहे यासाठी. या बारक्यांची पण खूप मेहनत आहे सर्वांची. हा बघा आईस भात. याच्यात बर्फ आता आम्ही टाकलं 150 किलो. अजून 50 किलो सांगितलं आहे आणि 10 किलो आम्हाला फ्री भेटला आहे त्याच्यावर. म्हणजे 210 किलो बर्फ आम्ही याच्यात टाकलं आहे. पाणी खूप गार झालं आहे. गार झालं आहे ना पाणी. मजा येणार आहे. अरे हा बघा अजून हा 50 किलो आम्ही बर्फ आणलाय. बाबू या लवकर. हे तसंच टाकतोय का तोडून टाकायचं आहे. हा टाक मग असाच. चल लिंबू सरबत करतोय. लिंबू सरबत बनवतोय. गरमा चालू झालाय ना. लिंबू सरबत करतोय. अहो खरं सांगतोय लिंबू सरबत करतोय. अहो खरं. बाबूला विचारा लिंबू सरबत करतोय. खरं वाटलं त्यांना. बर्फ इथे टाकलाय. चला आता आम्ही तयारी करून जातो आईस भातला. एक चला सगळे बॉडी वॉर्म करतायत. आम्ही आता सगळे आईस बातला रेडी झालोय. पण आता वॉर्म करतोय बॉडी पटापट.
फुल सगळे सुटलेत, वॉर्म करत सुटलेत सगळे सगळे तुफान. आका वाईटनी स्वाय होंडा साडलू आयुधा यस सगळे वॉर्म करतायत. टाकलास की अजून होय तो टाकला ना मेलो मेलो उडी मार शॉर्ट्स काढ. नमस्कार मित्रांनो. सुया अरे पाठव ना. आण ना. नाही होत काही पाणी वाढूया. येडायस काय तोडू नको आता तोडायचे नाही बोलतो हे पैसे आणले हा ठीक आहे बसू बसा आधी नको बसू ए मुन्ना निक्या बांध ना याच्या घरात ना. थोडा थोडा द्यायचा व्हिडिओ ए आरुषे काय करायचंय. बस रे सगळ्यांनी. स्पोर्ट्स प्रो वन साइड आमचा लोकल आईस होता लोकल मांडी घाल मांडी घाल 6-7 जण जाऊ शकतो 6-7 जण जाऊ शकतात गावाला मध्ये बसव तुमची बॅच झाल्यावर आम्ही कोण बाहेर कोण येतोय बरोबर आलोय सोम पण आहे घरामध्ये आरामात पाय उतर बस ओढू नको अरे या नाही का अरे ना आयु मांडी खोल असा बस मांडी खोल असा बस ए डायरेक्ट बस सांगतो काय नो डायरेक्ट काय घालो काकी मागे बर्फ आलाय नाही घेतला बर्फ आलाय वाटत नाही हात फ्लॅश चालू कर फ्लॅश. मुतू नका म्हणजे झालं भाई थंड पाणी घरी जाणे
लवकर आहे काय माहितीये जास्त वेळ थांबलो ना माझा लिमका मध्ये नाव नाही. माळ्यावर बघ शॉर्ट्स आहे बघ पेटीवरती कबड्डीची निळी वाली. $350 किलो होतो पण ते इथे नाही टाकत तिकडेच जायला लागतं ऑर्डर द्यायला लागते. कोण कोण आहे आयफोन दाखव दिवसाला गेलाय बांधून पण आयफोन वॉटर गेलाय आम्ही टेम्परेचर घरी ठेवला. आयुष्य मी काय बोलू अंगा पुसणार 30,000 तेवढाच देणार. अरे अंगा पुसा आयुष अरे शारदावला कुठे दे तोच आहे पण थोडा आता मोठा राणीला घ्या घेतलाय ना ते काय कंपल्सरी. लय लय वेळ बसलो आता तुम्ही बसा. नाही पुन्हा एकदा बर्फ आणला 50 किलो. आणि हे माझे मित्र कबड्डीचे जे गुड बॉन्डिंग या संघाकडून खेळतात साहिल राणे आणि शार्दुल पाटील. बाहेर काय मी जास्त होतो 20-25 मिनिटं राहिलो मी. आता तुम्ही बसा आणि तुम्ही बसत नाही खाली. मी पूर्ण बसून होतो 8 मिनिटं. तुम्ही तर उभे आहे. हा काम घेतो अशी घेतो. आता येतंय होय. माझे मित्र गुड मॉर्निंग संघाकडून खेळतात आणि माझ्यावर मुंबई दौऱ्याला पण हेच होते. हा कॅप्टन आमचा साहिल आणि यांचा व्यावसायिक संघ न्यू इंडिया इन्शुरन्स बरोबर ना रे व्यावसायिक संघ त्या संघाकडून खेळतात. आणि हा आता ऑल इंडियाला चाललाय. त्या रिकव्हरीसाठी आम्ही आईसबाथ घेतलाय आणि तो सुद्धा मॅचला जाणार आहे सिरीजला. तर ती सर्व रिकव्हरी चालू आहे. आईसबाथ झाला सर्व आम्ही घरी गेलो आणि हे सर्व पाण्याने सर्व स्टेज आणि ग्राउंडला आम्ही पाणी मारतो. तेच थंड पाणी खूप मजा आली आईसबाथला. जवळजवळ 15 ते 20 मिनटं होतं. वेगळा म्हणजे ह्याचा फायदा इंजरी रिकवर होते जेणेकरून स्पोर्ट्समॅनसाठी खूप चांगलं असतं. बट हे आम्ही आमचं लोकल आईसबाथ आम्ही जे मुलांनी एक तयार केलं डोक्यात एक आयडिया घेऊन त्यानुसार आम्ही आमच्यासाठी आमच्या सोयीनुसार हे केलं आम्ही. तर मित्रांनो आईसबाथ आम्ही घेतलं आहे. आयसिंग आमची झाली आहे. याचे होणारे फायदे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे फॅट पण लवकर होतं. एनर्जी इन्क्रीज होते. स्ट्रेस कमी होतो. चांगली झोप लागते. इम्युनिटी सिस्टम चांगली होते. मेटाबॉलिझम चांगला होतो आणि मसल रिकवर लवकर होतो. तसेच इंजरी रिकवर पण लवकर होते. हे सर्व त्याचे फायदे होतात. तर तुम्हीसुद्धा जर करायचं असेल तर तुम्ही साधे असं छोट्या एक ड्रमात सुद्धा करू शकता. पिंप असतो आपला छोटा त्यामध्येही करू शकता तुम्ही पिंपात. आपलं सामान्य मुलाला सामान्य माणसांना परवडेल असं. तर हे सर्व याचे फायदे आहेत. तर तुम्ही एकदा करून बघा. खरंच खूप छान वाटतं. हे रोजच केलं पाहिजे असं नाही आहे. त्यात एक 15 दिवसांनी एकदा केलं तरीही चालेल. पण
खूप चांगलं हे केलेलं. तर हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या नव्या ब्लॉगमध्ये.